नमस्कार. मी साधना कसपटे महानोर तुम्हा सगळ्यांचं रेगोट्यामध्ये मनापासून स्वागत करते. नवरात्र विशेष एक सीरीज सुरू केलेली आहे. सलग 9 दिवस स्त्रियांनी लिहिलेल्या उत्तम पुस्तकांचे रिव्ह्यू मी करत आहे. तर आज त्यातील 4था भाग, 4थे पुस्तक. कोणतं आहे ते पुस्तक हे जाणून घेऊया. पण त्यापूर्वी जर तुम्ही रेगोट्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजचं पुस्तक आहे मराठी लेखिका नीरजा लिखित पावसात सूर्य शोधणारी माणसं. पॉप्युलर प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. हे पुस्तक म्हणजे एक कथासंग्रह आहे. यात एकूण 10 कथा आहेत. 2005 ते 2007 या काळात लेखिकेने लिहिलेल्या वेगवेगळ्या मासिकांसाठी किंवा दिवाळी अंकासाठी लिहिलेल्या 10 कथांचा यात समावेश आहे. सर्व कथा ह्या स्त्रीकेंद्री आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. ओल हरवलेली माती, जे दर्पणी बिंबले, चिंतन शलाका, निरर्थकाचे पक्षी, थिजलेल्या काळाचे अवशेष, निरन्वय अशी अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. या पुस्तकाची सर्वात पहिली आवडलेली गोष्ट म्हणजे याचं शीर्षक, पावसात सूर्य शोधणारी माणसं. इथे पाऊस म्हणजे संकट आहे, अडचण आहे आणि सूर्य म्हणजे त्या संकटातून बाहेर पडण्याची एखादी संधी किंवा त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी शोधला जाणारा एखादा मदतीचा हात. यात ज्या कथा आहेत त्या सर्व स्त्री केंद्री आहेत आणि त्या प्रत्येक कथेतली स्त्री ही कुठल्या तरी अडचणीत, दुःखात, संभ्रमात आहे आणि त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी ती प्रयत्न करते. त्या सूर्याच्या दिशेने एक होणारा प्रवास आहे. तो प्रवास म्हणजेच पावसात सूर्य शोधणारी माणसं. या पुस्तकाची दुसरी सुंदर गोष्ट म्हणजे याचं मुखपृष्ठ. जर तुम्ही मुखपृष्ठ नीट निरखून बघितलं तर यात तुम्हाला हात दिसतील. पण ते हात कुठल्या पद्धतीचे आहेत? वर केलेले हात आहेत, जे मदत मागत आहेत. त्यांचा रंग काळा आहे. काळा रंग हा संकटाचं प्रतीक आहे. त्याच्यावर निळा रंग आहे, म्हणजे तो पाऊस आहे, संकटांचा कोसळणारा पाऊस. आणि सर्वात वर आहे पिवळा रंग. पिवळा रंग म्हणजे पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता, सूर्य. एखादा असा व्यक्ती ज्याला पोहता येत नाही, तो जर पाण्यात पडला तर तो काय करेल? स्वतःला वाचवण्यासाठी धडपड करेल, हातपाय मारेल आणि मदतीसाठी हात वर करेल. आणि हेच या मुखपृष्ठात आहे. यात जे हात वर केलेले आहेत ती सगळी संकटात सापडलेली माणसं आहेत आणि ती मदतीसाठी हात वर करत आहेत. खूपच सुंदर, समर्पक आणि पुस्तकाला न्याय देणारं असं मुखपृष्ठ या पुस्तकाला लाभलेलं आहे आणि ते बनवलेलं आहे बैजू मंगेशकर यांनी. त्यासाठी त्यांचं खरंच खूप खूप कौतुक. नीरजा मॅमची लेखनशैली ही प्रचंड वेगळी आहे. हे पुस्तक वाचनीय आहे. यातील सर्वच कथा एकाहून एक उत्तम आहेत आणि लेखिकेने त्या अतिशय छान शब्दांमध्ये गुंफलेल्या आहेत. त्यामुळे त्या वाचताना वाचकाला खिळवून ठेवतात. यातील बहुतांशी कथा ह्या कुठे ना कुठेतरी भारतीय स्त्रीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आहेत. पुस्तकातील एका कथेबद्दल मी आवर्जून बोलणार आहे. त्या कथेचं शीर्षक आहे सुशांतचा 16वा वाढदिवस. ही कथा एका आईच्या आणि मुलाच्या विश्वाभोवती गुंफण्यात आलेली आहे. त्या कथेतली जी नायिका आहे ती डॉक्टर आहे आणि तिच्या मुलाचं नाव सुशांत आहे. जी नायिका आहे ती जेव्हा लहान होती तेव्हा तिची आई अतिशय टिपिकल होती असं तिला वाटतं. तर तिच्या आईच्या वागण्याला कंटाळलेली ही नायिका त्यावेळी असं ठरवते की मी एक उत्तम आई होणार. मी अजिबात अशी टिपिकल आई न होता वेगळी आणि खूप कूल अशी आई होणार. त्यामुळे तिचा जो मुलगा सुशांत आहे त्याचा ती खूप लाड करते. त्याला जे जे हवं आहे ते ती त्या त्या वेळेवर देत असते. उदाहरणार्थ त्यांनी त्याच्यात सांगितलेलं आहे की सुशांतचा पहिला वाढदिवस असतो. तर तेव्हा सुशांत ज्या ज्या वस्तूकडे बोट दाखवेल ती प्रत्येक वस्तू ती नायिका सुशांतला घेऊन देते. त्याचबरोबर अशा गोष्टी ज्या त्याच्यासाठी गरजेच्या आहेत पण त्यांनी मागितलेल्या नाही आहेत त्याही ती स्वतःहून त्याला देत असते. मग प्रत्येक वाढदिवसाला त्याला जे जे हवं ते ती गिफ्ट करत असते. 15व्या वाढदिवसाला आता आपला मुलगा पौगंडावस्थेत आलेला आहे तर त्याच्या शरीरात होणारे बदल असतील, विरुद्धलिंगी आकर्षण असेल, फिजिकल रिलेशनशिप असेल, या सगळ्या गोष्टींबद्दल त्याला डिटेल माहिती मिळावी म्हणून त्या संदर्भातली सगळी पुस्तकं ती नायिका त्याला आणून देते. आणि मग 16व्या वाढदिवसाला तिला असं वाटतं की जर आपल्या मुलाने आता फिजिकल रिलेशनशिप ठेवलं तर ते सेफ असावं म्हणून कॉन्डोमचं पॅकेट ती स्वतः विकत आणून त्याला देते. तर एक आई जी मुलाला स्वतःहून कॉन्डोमचं पॅकेट गिफ्ट म्हणून देते, ती आई केवढी मॉडर्न असेल असं तिला स्वतःलाच वाटत असतं. त्यामुळे कुठे ना कुठेतरी तिला तिच्या कूल आणि वेगळी आई असण्याचा अभिमानही असतो. पण 16व्या वाढदिवसानंतर थोडंसं गणित बदलत जातं. हळूहळू सुशांत आणि तिच्यातलं अंतर वाढत जातं. सुशांत त्याच्या स्वतःच्या भोवती एक असा कोश बनवून घेतो की त्याच्या पर्सनल आयुष्यात काय सुरू आहे हे तो स्वतःहून सांगत नाही, गोष्टी शेअर करत नाही. या गोष्टीचा कुठेतरी त्या नायिकेला त्रास होऊ लागतो.
आणि तर या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा होतो की वयाच्या 36व्या वर्षी तर सुशांतचा वाढदिवसच साजरा करणं आई-वडील बंद करतात आणि सुशांत त्यांच्यापासून खूप जास्त दुरावला जातो. त्यांच्यात कुठलाही भावनिक बंध निर्माण होत नाही. मग तेव्हा नायिकेला प्रश्न पडतो की माझ्या आईने मला जे जे नाही करू दिलं ते सगळं मी त्याला करू दिलं. त्याने काही न मागितलेल्या गोष्टीसुद्धा मी त्याला करू दिल्या. त्याच्याशी एवढी मैत्री निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला, इतके कष्ट घेतले, पण मग आमचा हा बंध तुटला का? ही कथा खूप काही सांगते. प्रत्येक आई-वडील आपापल्या ठिकाणी योग्यच असतात. आपल्या परीने बेस्टच देण्याचा ते प्रयत्न करत असतात. पण प्रत्येक जन्माला येणारी नवीन पिढी ही त्यांची एक स्वतंत्र विचारधारा घेऊन येत असते. त्यामुळे आई-वडिलांना जरी असं वाटत असलं, की आपण आपल्या मुलांना खूप फ्रीडम दिले, तरी त्यांना कमीच वाटत असतं. कारण 2 पिढ्यांमध्ये अंतरासोबतच काळ, गरजा आणि नात्यांच्या व्याख्या बदललेल्या असतात. याच व्यतिरिक्त महिषासूरमर्दिनी नावाची कथासुद्धा अतिशय सुंदर आहे. मला वाटतं ती कथा कुठे ना कुठे प्रत्येक भारतीय स्त्रीचं प्रतिनिधित्व करणारी कथा आहे. वेगवेगळ्या कथा आहेत, पुन्हा पुन्हा वाचाव्याशा वाटतील अशा आहेत. तर हा होता आजच्या पुस्तकाचा रिव्ह्यू. आशा आहे तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल. आवडला असेल तर कमेंट करून सांगा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य त्या चांगल्या वाचकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.